तर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये वाद सुरूच आहे। गणेश नाईकांच्या आव्हानाला शिवसेनेनं उत्तर दिलंय। नामोनिशान मिटवून टाकेन या वक्तव्यावरून वादंग सुरू आहे। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये वाद अद्यापही सुरूच आहे। गणेश नाईकांच्या आव्हानाला शिवसेनेनं उत्तर दिलंय। एकनाथ शिंदे साहेब शाखा प्रमुखाचे मुख्यमंत्री झाले। हे कुठून कुठे राहिलेत? हे कॅबिनेट मंत्री होते, चांगले चांगले पोर्टफोलिओ होते, तेवढ्या त्या मंत्रिपदाच्या हिशोबाने आज ते वनमंत्री आहेत। त्यांना कुठले चांगले पोर्टफोलिओ भेटायला पाहिजे, म्हणून स्वतःच्या बाबतीत त्यांनी हे करा। आणि नामोनिशान संपायचं, अरे पहिला आमचं नामोनिशान संपायचं घ्या ना। आम्ही ऐरोलीत बसलोय ना, तुम्ही आमचं नाही नामोनिशान संपू शकत, यांचं काय नामोनिशान संपवणार आहे? तो स्वतःच्या मुलाची लग्नाची पत्रिका छापू शकत नाही, हा दुसऱ्यांना काय उपदेश देणार? पहिल्यापासून त्याचं हेच कारण आहे। आता कुठे प्रकाश जोधात यायचं, मी निवडणुकीत एवढ्या जागा घेतल्या, तेवढ्या जागा घेतल्या, आता हे सगळी खटपट चालू आहे ते विरोधी पक्ष नेत्यासाठी चालू आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ऐरोलीतले सर्व नगरसेवक या कंटेनर बाबाला सोडून गेलेत। याच्याबरोबर सध्या कोण नाही। त्यांचे एकेकाळचे समर्थक असलेले बंडू केनी पण नाईक साहेबांकडे आले, ते का आले ते पण तुम्हाला सांगतील। त्यामुळे ही केविलवाणी परिस्थिती झाली आहे एकनाथ शिंदे साहेबांना दाखवायला की मी एकमेव नवी मुंबईमध्ये आहे जो मी नाईक साहेबांवर बोलू शकतो। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की नाईक साहेबांवर टीका केली म्हणजे प्रकाश जोधात आधी बातमी बनतेच।